हॅलो गाईज, आज माझी मावशी आले माझ्या घरी. हाय हाय. तर तिला कॉफी दिली आणि मम्मीला आणि आईला ब्लॅक टी, कारण आईला जरा थंडी वाजते म्हणून. मला पण थंडी वाजते. हा, माझी चिकनी बहीण माझ्या घरी आले, आमंत्रण द्यायला आले. गाईज तोपर्यंत आता मी चहा वगैरे पितो, मग नंतर तिच्या स्वागतासाठी जेवण बिवण काय तर ठीक आहे. तिचे खूप चाहते असतात, त्याच्यामुळे ती गरीब बहिणीच्या घरी कोपर खेळण्यालाच गेलती. कोपर खेळण्याला गेली. असू दे, पण तिचे खूप चाहते आहेत. आणि माझी बहीण आता कशी लाजली, इमोशनल झाली एकदम. तिला मी बोले जेवायला येते करते, ती नाही आली. सो ठीक आहे, असू द्या. आता कॉफी तर पिणार ना बाई. कॉफी माझी बाई स्टँडर्ड आहे, पण गावची भाषा काय बहिणीने सोडली नाही. आपली कशी लगे निघताच आपली भाषा काय. चहा प्यायला सर्व या या चहा प्यायला, या कॉफी प्यायला. सहकुटुंब सहपरिवार बहिणीच्या इथे यायचा. बहीण आहे माझी. सुखी राहा, खूप नाव कमव ना, पक्क्या परदेशात पक्की फिर. सगळे यायचा. कधी मला पण नेलेस तरी चालेल. विमानात रोशनी, तू विमानामध्ये पोहे कितीचे खाल्लं ते जरासं गाईज लोकांना सांग. इथे बसून लागतं. विमानान पोहे होते 400 रुपयाचं, पण ते इंग्लिश मध्ये मला बोलताना ना 400चं मला वाटलं 40 रुपये. ती बाई मला बोलते पोहे बोलते, तर मी बोललो हा मला पोहे दे. बोलते किती 400. मी तिला 50 रुपये दिले आणि पोहे मी खोलले. तर ती बोलते 400. मी बोललो काय बोलते, बाजूला माणूस बोलतो आपण हिंदी मी हा, ते बोलते 400 रुपये. तर मी बोलले एवढे नको परत घेते. ती बोलते नाही आपले फोडे बोलते पोहे. तर मी बोलले नको, तर मी घेतले. मग मी तिला 500 रुपये दिले, 100 रुपये परत दिले. तरी बोलते ठंडा चाहिए की तुमको. मी बोललो ठंडे की किंमत कितना. तो बोलते फ्री में. मेरा दो बाई फ्री का दे तू पहिला. मग तो फ्री में घेतला नाही बाबा. तुला असं वाटलं बाबा 400 रुपये महिनाभर पोहे खाऊ. पोहे खाऊ. हो, माझी बहीण पण नाही कुठं कुठं फिरली आहे. तर एक अनुभव, असे बरेच अनुभव आहेत. ते गाईचा आईला पण देता आमच्या. व्हिडिओ कमी पडत. आईला कुटुंब सहपरिवार सगळे यायचा. सुखी राहू दे बाबा, सुखी राहा. आणि हे कोणी काढलेलं की मी काढलाय. बाबा मला एवढं आवडले हो. मी माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा बघले. माझी भाची एवढी कलाकार आहे म्हणजे बाबा खूप सुंदर आहे. मला असं आधी वाटला का याचाच झाली का काय, स्टिकर लावलंय. हा खूप सुंदर. तिने स्वतःनीच असं बनवलेलं आहे. खूप भारी, खूप मस्त काढले. माझी भाची एवढी म्हणजे कलाकार म्हणजे एवढ्या कमी वयात तिने एवढी प्रगती म्हणजे कोणच नाही करू शकत. माझ्या भाचीने एवढ्या आवडला तुला? मस्त मस्त. खूप नाव कमवशील माझी भाची, अजून नाव कमव. थँक्यू. सोशल मीडिया अजून ती व्हायरल होईल. माझा आशीर्वाद आहे माझ्या भाचीला. थँक्यू. जेव्हा घरचं काम होतं माझ्या भाचीला पण मी आवर्जून बोलवी. असं काम करायला चालेल चालेल. नक्की आहे, नक्की आहे. एवढं कमी वय ते पण पोरीची जात असून एवढी पोरगा सुद्धा सुंदर एवढा काढू शकत. तू पण प्रगती खूप केलीच नाही. तुझी प्रगती तर लय. आता आवरायत कुठं कुठं माझी बाई फिरली. लय हुशार आहे माझी. माझ्या एक पत्रिकासाठी बहिणीसाठी मी इथपर्यंत आले. मी कधीच लोकलला इथला प्रवास नाही केला, फक्त माझ्या बहिणीसाठी फोर इथपर्यंत व्हीलर आले. मध्ये फिरते गाईस ती. माझी बहिणीसाठी इथपर्यंत आल्या. ट्रेन मध्ये आले धक्क्या धक्क्या खाऊन. लाडकी बहीण आहे माझी. बरे आहे का. आता 10 दिवस राहणार आहे मी. काय महिनाभर राहणार नाही तुला काय. एक महिनाभर नाही, 10 दिवस राहणार मी. मस्त जारजूर होऊन भोपला कान आणि मग मटण बिटन काही नको. मी आम्हाला फिरायला नेल ना, पानपुरी ह्या चायनीज आईस्क्रीम वगैरे खास ना, सगळ्या खाऊ आम्ही. तुम्ही पण येतला आमच्या बरोबर. चला आपण सगळी जाऊ.